गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत सुपरपोजिशन थेरम. सुपरपोजिशन थेरम हा सर्वात सोपा थेरम आहे तुमचा. ठीक आहे. मी आज सुपरपोजिशन थेरमचं एक बेसिक न्यूमेरिकल घेणार आहे. या बेसिक न्यूमेरिकल जर तुम्हाला समजलं तर तुम्ही माहिती का कोणतेही सुपरपोजिशन थेरम हे इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर बघा हे जे न्यूमेरिकल आहे पाहून घ्या. इथं दोन व्होल्टेज सोर्स दिलेले मी, एक 20 व्होल्टचा एक 10 व्होल्टचा, दोन व्होल्टेज सोर्स दिलेले आहे. एक 2 ओमचा रेजिस्टन्स आहे, एक 3 ओमचा रेजिस्टन्स आहे आणि एक 5 ओमचा रेजिस्टन्स आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, ह्या 3 ओम मधून जाणारा करंट हे विचारलेलं आहे. ठीक आहे, बाय युजिंग द सुपरपोजिशन थेरम. आता पहा सुपरपोजिशन थेरम हे काय असतं नक्की. सुपरपोजिशन थेरम म्हणजे काय, इथं कितीही n नंबर ऑफ तुमचे सोर्स असू द्या, ते व्होल्टेज सोर्स असू द्या किंवा करंट सोर्स असू द्या, आपल्याला काय करायचं आहे, फक्त एका टायमाला एकालाच आपल्याला ऍक्टिव्ह करायचं आहे. बाकीचे सर्व काही सोर्स असतील तुमचे व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स, त्यांना आपण डिॲक्टिव्हेट करून टाकू. जर व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला आपण शॉर्ट सर्किट करतो, आणि जर इथं करंट सोर्स असेल तर आपण त्याला काय करतो, ओपन सर्किट करतो. बरोबर. आता पहा स्टेप नंबर 1 मध्ये मी काय करणार आहे, 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्सला कन्सिडर करतो आणि 10 व्होल्टला काय करतो, मी डिॲक्टिव्हेट करतो. डिॲक्टिव्हेट करणं म्हणजे काय, याला शॉर्ट सर्किट करणं. हा व्होल्टेज सोर्स आहे म्हणून मी याला काय करेल, शॉर्ट सर्किट करेल. इथं जर करंट सोर्स आलेला असता मी काय केलं असतं, ओपन सर्किट. बरोबर. डायग्राम बघा. आता मी 10 व्होल्टला इथं काय केलेलं आहे, शॉर्ट सर्किट करून दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला करायचं नक्की काय माहिती का, एकदा 20 व्होल्टला कन्सिडर करून मला या 3 ओम मधून किती करंट फ्लो होते मला ते काढायचं आहे. दुसऱ्या स्टेपला काय करायचं आहे, 10 व्होल्टला कन्सिडर करून ह्या 3 ओम मधून किती करंट फ्लो होते मला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि नंतर करंटची काय करणार आहे, मी डायरेक्शन चेंज करणार आहे. नंतर करंटची डायरेक्शन पाहणार आहे. डायरेक्शन वरून मी ठरवेल की करंटची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. लक्षात आलं. तर बघा हे बघा आपण काय केलेलं आहे, 10 व्होल्टेज सोर्सला इथे काय केलेलं आहे, शॉर्ट सर्किट. आता मला 3 ओम मधून जाणारा करंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला माहिती का, ह्या सर्किटमध्ये पहिल्यांदा टोटल करंट किती फ्लो होते ते मला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या सर्किटमध्ये टोटल करंट किती आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी मला टोटल व्होल्टेज माहिती पाहिजे आणि टोटल रेजिस्टन्स माहिती पाहिजे. टोटल व्होल्टेज मला माहिती आहे किती आहे, 20 व्होल्ट, पण मला टोटल रेजिस्टन्स माहिती आहे का या सर्किटचा, नाही. तर मी सुरुवातीला काय करेल, या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स म्हणजे काय, RT हा कॅल्क्युलेट करून घेईल. आता बघा RT हा कसा कॅल्क्युलेट होतो समजून घ्या. ही बाजू काय केलेली आहे, आपण शॉर्ट सर्किट केलेली आहे. ठीक आहे. म्हणून मला इकडनं पाहता येईल का, नाही. म्हणून मी काय करेल, आता इकडनं पाहिलं. इकडनं जर पाहिलं तर हा 2 ओमचा जो रेजिस्टन्स आहे हा सिरीज मध्ये, बरोबर, आणि 5 ओम आणि 3 ओम हे दोघं कसे आहेत, पॅरलल मध्ये. पॅरलल म्हणजे काय माहिती का, दोघांचा गुणाकार भागिले दोघांची बेरीज. हे बघा दोघांचा गुणाकार भागिले दोघांची बेरीज. इथं बघा हा नोड जंक्शन आलेला आहे म्हणून हे दोघं कसे आहेत, पॅरलल मध्ये. हा 2 कसा यांना सिरीज मध्ये. याला जर सॉल्व्ह केलं तर मला टोटल रेजिस्टन्स किती भेटणार आहे, 3.87 ओहम मध्ये. ठीक आहे. हा काय सर्किटचा टोटल रेजिस्टन्स आहे. सर्किटचा टोटल व्होल्टेज किती आहे, 20 व्होल्ट. या दोघांना जर सॉल्व्ह केलं तर टोटल करंट या सर्किटमध्ये टोटल करंट किती फ्लो होते, 5.16 एम्पियर. ठीक आहे. इथून करंट म्हणजे या सर्किटमधून इथून करंट टोटल किती फ्लो होते, 5.16 एम्पियर एवढं करंट फ्लो होते. पण मला काढायचं कोणता करंट आहे, ह्या ब्रांच मधून जाणारा करंट म्हणजे किती, 3 ओम मधून जाणारा करंट मला कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं असेल तर 5.16 हे टोटल करंट आहे. हे कोणतं आहे, टोटल करंट. हे टोटल करंट माहिती का, 2 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होते. एक 3 ओम मध्ये जाते आणि एक 5 ओम मध्ये जाते. हे काय होतंय, डिस्ट्रीब्यूट होते, डिवाइड होते. ठीक आहे. मला काढायचं कोणतं आहे, 3 ओम मधून. ठीक आहे. तर मी ते काय केलं माहिती का, करंट डिव्हिजनचा वापर करेल. हे पहा करंट डिव्हिजन रूल मध्ये काय होतंय, हे टोटल करंट आहे. ठीक आहे. हे काय टोटल करंट, हे मला काढायचं कोणतं आहे, 3 ओम मधून. अपोजिटला कोण त्याचा, 5 ओम. ठीक आहे. तर करंट डिव्हिजन रूल मध्ये काय असतं माहिती का, टोटल करंट घ्यायचं, टोटल करंट गुणिला कोणामधून जाणारा करंट काढायचा आपल्याला, 3 ओम मधून. तर त्याच्या अपोजिट मध्ये कोण बसलेलं आहे, 5. टोटल करंट. ठीक आहे. टोटल करंट किती आहे, 5.16 मल्टिप्लाय बाय ज्याचा काढायचं आहे त्याच्या अपोजिट मध्ये कोण आहे, 5 बसलेला आहे. ठीक आहे. त्याच्याशी मल्टिप्लाय करायचं, डिवाइडेड बाय दोघांची टोटल, 3 + 5 दोघांची टोटल केली. 5.16 इंटू 5 जर केलं 25.8 येत आहे, डिवाइडेड बाय 8 जर केलं तर I1 ची जी व्हॅल्यू निघते तुमची ती किती निघते, 3.22
एम्पियर ही I1 ची व्हॅल्यू होते. I1 ची व्हॅल्यू म्हणजे काय, जेव्हा मी 20 व्होल्ट कन्सिडर केला तेव्हा 3 ओम मधून किती करंट जाते तुमचा 3.22 एम्पियर करंट हे जाते. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये बघा ते असणार आहे, आता मी 20 व्होल्टला काय करेल, डिऍक्टिव्हेट करेल आणि 10 व्होल्टला काय करून टाकेल तर ऍक्टिव्ह करून टाकेल. डिऍक्टिव्हेट करेल म्हणजे काय, तर 20 व्होल्ट आहे याला काय करून टाकेल आता शॉर्ट सर्किट करून टाकेल, बरोबर. आणि हा काय तुमचा 10 व्होल्ट आहे. आता मला जरी ह्या 3 ओम मधून जाणारा करंट जर मला कॅल्क्युलेट जर करायचा असेल तर मी काय करेल, मला सुरुवातीला सर्किटचं पूर्ण टोटल करंट मला माहिती पाहिजे. टोटल करंट जर माहिती असेल तर मी याच्यातून जाणारा करंट इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, मागच्या स्टेप मध्ये जसं आपण केलं. ठीक आहे, तर टोटल करंट काढण्यासाठी मला परत सर्किटचा टोटल रेजिस्टन्स पाहिजे, म्हणजे काय RT. हे बघा, टोटल करंट जर पाहिजे असेल तर मला टोटल व्होल्टेज माहिती पाहिजे, टोटल रेजिस्टन्स माहिती पाहिजे. टोटल व्होल्टेज मला माहिती आहे किती आहे 10 व्होल्ट. टोटल रेजिस्टन्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता पहा या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स कसा निघणार आहे, ही बाजू काय झालेली आहे शॉर्ट सर्किट, म्हणून काय करेल माहिती आहे की मी आता इकडनं पहिला असा, इकडनं जेव्हा पाहिलं तर हा 5 कसा आहे सिरीज मध्ये येतोय आणि हे दोघं कसे येत आहेत पॅरलल मध्ये. लक्षात येत आहे काय, इकडनं जर पाहिलं तर हा कसा आहे सिरीज मध्ये आणि दोघं कसे आहेत पॅरलल मध्ये. पॅरलल म्हणजे काय, दोघांचा गुणाकार भागिले दोघांची बेरीज. आता पहा हा 5 कसा आहे सिरीज मध्ये आणि 2 आणि 3 कसे एकमेकांना पॅरलल मध्ये. ठीक आहे, 5 प्लस काय होऊन जाईल 2 गुणिले 3 भागिले 2 प्लस 3. याला जर सॉल्व्ह केलं तर मला टोटल रेजिस्टन्स किती भेटतोय 6.2 ओहम भेटला मला टोटल रेजिस्टन्स. टोटल व्होल्टेज मला माहिती आहे किती आहे 10, म्हणजे 10 भागिले टोटल रेजिस्टन्स 6.2. तर टोटल करंट किती निघतं माझ्या सर्किटमध्ये 1.61 एम्पियर. हे काय सर्किटचं माझं टोटल करंट. पण मला काढायचं कोणतं आहे, याच्यातून जाणारा करंट. हे कोणतं काढलं मी करंट, हे पूर्ण सर्किटमधून जाणारा करंट किती आहे 1.61. मला काढायचं कोणतं आहे करंट या 3 ओम मधून जाणारा करंट मला काढायचं आहे. हे पहा टोटल करंट किती आहे 1.61. इथून करंट किती फ्लो होते 1.61. आता बघा हे करंट हे इथपर्यंत आल्यानंतर हे करंट परत डिवाइड होणार आहे कुठं 3 ओम मध्ये आणि 2 ओम मध्ये. मला कॅल्क्युलेट कोणता करायचं आहे 3 ओम मधून, बरोबर. तर मी काय करेल तर परत करंट डिव्हिजन रूलचा वापर करेल. करंट डिव्हिजन मध्ये बघा टोटल करंट किती इथं 1.61 टोटल करंट आहे. ते 2 रेजिस्टन्स मध्ये डिवाइड होत आहे, एक 2 ओम मध्ये जात आहे आणि 3 ओम मध्ये. मला कॅल्क्युलेट कोणतं करायचं आहे 3 ओम मधून जाणारा करंट. ठीक आहे, मग करंट डिव्हिजन काय म्हणतो, टोटल करंट किती आहे 1.61 इंटू कोणाचं काढायचं आहे 3 मधून, अपोजिट मध्ये कोण बसलेला आहे 2, म्हणजे टोटल करंट इंटू अपोजिट मध्ये जो असेल तो 3च्या डिवायडेड बाय दोघांची टोटल. याला सॉल्व्ह केलं तर मला टोटल याच्यातून जाणारा करंट म्हणजे 3 ओम मधून जाणारा करंट किती भेटणार आहे 0.64 एम्पियर. हे जे करंट असणार आहे हे कोणतं करंट असणार आहे तुमचं, ह्या 3 ओम मधून जाणारा करंट, किंवा जेव्हा मी 10 व्होल्टला कन्सिडर केला तेव्हा. लक्षात आलं. आता बघा नेक्स्ट जी स्टेप असणार तुमची थर्ड स्टेप म्हणजे काय, तुमची डायरेक्शन. करंटची डायरेक्शन बघा, ही डायरेक्शन आणि ही डायरेक्शन दोघं कुठे येते डाऊनवर्ड वरती आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय तुमचा I1 प्लस I2 होऊन जाईल. I1 किती आला होता माझा 3.22 एम्पियर, नंतर I2 किती आलेला आहे 0.64 एम्पियर. दोघांची मी ऍडिशन करून टाकले. लक्षात आलं, ऍडिशन किती आली 3.86 एम्पियर. 3.86 एम्पियर कोणता करंट आहे तुमचं 3 ओहम मधून जाणारा करंट आहे. लक्षात आलं. ह्या पद्धतीने सुपरपोजिशन थेरम सॉल्व्ह करायची टेक्निक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.